इस्लाही सोशल मीडिया फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही 2 उपक्रम राबवत असतो। एक जकात शिक्षणासाठी, दुसरा आर्थिक कुर्बानी शिक्षणासाठी एक उपक्रम रमजान महिन्यात असतो, तर दुसरा बकरी ईदच्या वेळी। दोन्ही उपक्रमात महाराष्ट्रभरातून सर्वच धर्मीय उपक्रमात सामील होतात की जी काही शैक्षणिक मदत तुम्हाला मिळते ती सर्व धर्मियांकडून मिळालेली आहे। तुमचं शिक्षण, आर्थिक परिस्थिती, शैक्षणिक साहित्य यामुळे थांबू नये याचा मुख्य उद्देश असल्याने ही मदत करतात। त्याबद्दल आभार जर मानायचेच असतील तर त्या सर्वांचे माना जे या उपक्रमात सामील झाले। मी मात्र नाममात्र आहे। सेमी उर्दू शाळांमध्ये मुलींचं प्रमाण आज 80%। मुलगा झाला की इंग्रजी आणि मुलगी झाली की सेमी उर्दू शाळेत हा पायंडा समाजाने बंद करायला हवा। मुलगा आणि मुलगी दोन्ही समान शिक्षण द्यायला हवं। मुलींच्या शिक्षणात खूप साऱ्या अडचणी असतानाही प्रत्येकच क्षेत्रात मुस्लिम मुलांपेक्षा मुली जास्त पुढे जाताना दिसतायत, जी कौतुकाची बाब निश्चितच आहे। मात्र मुलांची शिक्षणाविषयी असलेली अनास्था दूर करायला हवी। 7वी किंवा 10वी पर्यंत शिकून शाळा सोडणाऱ्या मुलांचं प्रमाण समाजात बरंच आहे। त्यानंतर ही मुलं पडेल ते काम करण्याकडे लक्ष देतात। आई वडिलांना घरात पैसे येतात म्हणून त्याचं काही वाटत नाही, पण या नादात आपण पिढी बर्बाद करतो याची जाणीव त्यांना नसते। ती जाणीव करून देणं आपलं काम आहे, असं मत यावेळी व्यक्त करण्यात आलं। निमित्त होतं विनायक भगत यांच्या स्मरणार्थ कसबा पेठ पुणे येथील सेमी उर्दू शाळेतील 160 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटपाचं। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।